परंतु अण्णाजी एक होतं की तुमचे जे निकटवर्ती असेल का तालुका प्रमुख असतील सुधीर भाऊ कराड, पंचायत समितीचे माजी सभापती असतील राजेश पाटील, त्यांचे बंधू, पिंपळगावचे सगळे तुमचे एकदम धुरंधर जे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अचानकपणे शिंदे गटात प्रवेश करणं, याबद्दल तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती आम्हाला. त्यांनी आतापर्यंत निभावलेल्या साथीबद्दल त्यांचे आभार. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीमध्ये काय राहिलंय? असं नाही की पक्षांतर पक्षभेदीमध्ये काय राहिलंय? पक्षांतर न्यायालयीन व्यवस्थेवर तुमचा विश्वास राहिलाय? तुम्हाला माझा प्रश्न आहे नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून. बरोबर. किती वर्ष आहे तुम्ही पत्रकारितेमध्ये डेव्हिडजी? 6 ते 7 वर्ष. 7 वर्ष. मला ऍक्टिव्ह राजकारणात मतदान निवडणुका लढून पहिली निवडणूक मी 2000 सालामध्ये ग्रामपंचायत लढवली, 24ला आताही लढवली, 22 वर्ष. त्याच्या अगोदर म्हणजे 90 पासून 90च्या अपक्ष विधानसभेपासून होती मी, 17 वर्षाचा होतो. पण ते फार नाही, पण 7-8 वर्ष एक चांगला कार्यकर्ता आणि प्रत्यक्ष राजकारणाचे 22 वर्ष म्हणजे निवडणूक, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, विधानसभा 4, अनेक सरकारातल्या निवडणुका. काय चाललंय भारतामध्ये? तुम्हाला आहे का मुभा प्रतिक्रिया देण्याची? तुम्हाला अनाकलनीय वाटतं का हे सगळे निकाल महाराष्ट्रातले? पण आता त्याच्यावरती प्रूव्ह पण नाही ना काही करू शकत अण्णा. संपला ना विषय. काय झालंय मग? प्रूव्ह नाही करू शकत तर मग काय? तुम्ही व्यक्तिगत 7 वर्षापासून पाहतात. मला 9 विधानसभा आठवतात. 90-1, 95-2, आमचे काका वारल्यामुळे बाय इलेक्शन 97-3, 99-4, 2004 ची 5 आणि माझ्या 4, 9, 14, 19, 24 आणि आताची 1. अशी आहे. काय बोलायचं देवीदासजी? काय राहिलंय का? निष्ठा, परंपरा काही गेले बिचारे, त्यांना काहीतरी असेल पुढचं काहीतरी साधायचं, जातील. आता काय कोण कोणाला काय करणार आहे सांगा बरं? नाही. मग काय विचाराल ना ते. आजपर्यंत त्यांनी दिलेल्या साथीबद्दल त्यांचे आभार. भावी वाटचालीस